खेळता खेळता शीतू अचानक खाली पडली. ती मूर्छा येऊन बेशुद्ध झाली होती. हे पाहून सगळे घाबरले आणि तिच्या सभोवती जमा झाले. पण आता काय करायचं हे कोणालाच माहित नव्हतं. आजचा विषय मूर्छा येऊन बेशुद्ध झाल्यास करायचे प्रथमोपचार, फर्स्ट एड फॉर फेंटिंग. मूर्छा म्हणजे अचानक बेशुद्ध होणं आणि काही क्षणात किंवा काही मिनिटात स्वतःहून शुद्धीवर येणं. मेंदूला काही काळ कमी रक्तपुरवठा झाल्यामुळे मूर्छा येऊ शकते. बहुतांश वेळा मूर्छा येणं ही गंभीर परिस्थिती नसते. एखाद्या व्यक्तीला मूर्छा येण्याची कारणं म्हणजे खूप उष्णता असणं किंवा गरमीमध्ये कष्टाची कामं करणं, खूप जोरात खोकणं किंवा जलद आणि खोल श्वास घेणं, शौचाला खूप जोर लावणं, खूप वेळ एका स्थितीत उभं राहणं किंवा अचानक पटकन उभं राहणं, इंजेक्शन घेताना किंवा रक्त देताना घाबरून जाणं, असह्य वेदना किंवा खूप जास्त मानसिक ताण असणं या कारणांमुळे मूर्छा येऊ शकते. मूर्छा आलेल्या व्यक्तीच्या सभोवती गर्दी जमा झाली असेल तर सर्वात आधी गर्दी दूर करा आणि प्रथमोपचार सुरू करा. मूर्छा आलेल्या व्यक्तीसाठी प्रथमोपचाराचा मुख्य उद्देश असतो मेंदूचा रक्तपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करणं. त्या व्यक्तीला पाठीवर सरळ झोपवा. पाय वरती उचला. ते छातीपेक्षा साधारण 1 फूट वरती उचलले पाहिजेत. कपडे जर खूप घट्ट असतील तर ते सैल करा. कमरेला बेल्ट असेल तर तोही सैल करा. व्यक्ती शुद्धीत येईपर्यंत त्यांचे पाय वरती उचललेल्या स्थितीतच ठेवा. शुद्धीत आल्यानंतर सुद्धा त्यांना किमान 15 मिनिटं झोपलेल्या अवस्थेत राहू द्या. त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा. काही वेगळी लक्षणं दिसल्यास डॉक्टरांना संपर्क करा. एखाद्याला मूर्छा आल्यावर काय करू नये याची माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे. व्यक्तीला जोरजोराने हलवू नका किंवा आरडाओरडा करू नका. पाणी पाजू नका किंवा शिंपडूही नका. डोक्याखाली उशी ठेवू नका. उठवून बसवू नका आणि उभंही करू नका. बुटांचा किंवा मोजांचा वास देऊ नका. अशा गोष्टींचा खरं तर काही उपयोग होत नाही. उलट वेळ मात्र वाया जातो. कधी कधी बेशुद्ध पडण्याचं कारण एखादा गंभीर आजार किंवा अवस्था असू शकते. एखादी व्यक्ती काही मिनिटांपेक्षा जास्त काळ बेशुद्ध असेल, बेशुद्ध अवस्थेत त्यांनी मलत्याग किंवा लघवी केली असेल किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवाला झटके येत असतील तर त्या व्यक्तीला त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. ॲम्ब्युलन्सचा नंबर 108 किंवा 112 हे नेहमी लक्षात ठेवा. मदतीची वाट पाहत असताना त्या व्यक्तीला रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवा. व्यक्तीचा श्वासोच्छवास चालू नसेल आणि पल्स म्हणजे नाडी सापडत नसेल तर आपत्कालीन मदतीसाठी फोन करा आणि ताबडतोब CPR कार्डिओपल्मनरी रिसिसिटेशन सुरू करा. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. प्रिन्सला मूर्छा आली आहे तर प्रथमोपचार करताना तुम्ही कोणती पद्धत वापराल? त्याच्या डोक्याखाली उशी द्याल की पायाखाली उशी द्याल? विचार करा. प्रथमोपचार शिका. जागरूक रहा.